बोल्हेगावच्या पंपावर रिक्षांचा महापौर. गॅस तुटवड्याने नगरकर हैराण. 2 पंप बंद, एकाच पंपावर हजारोंचा भार. एकीकडे आखाती देशात युद्धाचा भडका उडाला असताना त्याचे चटके आता थेट अहिल्यानगरमधील गरिबांच्या चुलीपर्यंत पोहोचू लागले आहेत. शहरात रिक्षेसाठी लागणाऱ्या LPG गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून रिक्षाचालकांना गॅससाठी चक्क 2-2 किलोमीटरच्या रांगेत उभं राहावं लागत आहे. युद्ध तिकडे पण मरण इकडे, अशी संतापजनक अवस्था सध्या अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे. शहरातील 2 प्रमुख LPG पंप बंद पडल्याने सगळा ताण बोल्हेगाव येथील एकमेव पंपावर आला आहे. बोल्हेगाव रस्त्यावर दोन्ही बाजूंनी रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून एक टँकर येण्यासाठी चालकांना 4 ते 5 तास ताटकळत राहावे लागत आहे. प्रशासनाला या टंचाईचे आगाऊ नियोजन करता आले नाही का, असा जळजळीत सवाल आता उपस्थित होत आहे. दिवसभर प्रवाशांची ने-आण करून 2 पैसे कमवणाऱ्या रिक्षाचालकांचा अर्धा दिवस आता गॅसच्या रांगेतच जात आहे. 2-3 तास रांगेत उभे राहिल्यामुळे हाताला मिळणारा रोजगार बुडत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गॅस अभावी रिक्षा जागेवरच उभ्या असल्याने सर्वसामान्याचे हाल होत आहेत, पण सरकारला याचे काही सोयरसूतक नसल्याचे दिसत आहे. संतापलेल्या रिक्षाचालकांनी आता सरकारला उघड आव्हान दिले आहे. तुम्हाला भाव वाढवायचे असतील तर खुशाल वाढवा, पण किमान गॅस तरी वेळेवर उपलब्ध करून द्या, अशी आर्तहाक चालकांनी दिली आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर रिक्षाचालकांच्या संतापाचा स्फोट रस्त्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. हॅलो, नमस्कार. मी विठ्ठल नरसिंहगिरी गोसावी. मी LPG गॅस गाडी चालवतो. माझी गाडी नंबर MA16CA0180. आता पहिलं गॅस ही 48 रुपये किलो होता, 48 लिटर होता, पण आता हे एकदम 80-82 रुपयाच्या घरात चाललेलं आहे. शिवाय 3 पेट्रोलचे पैसे वाढून गाडी कमीत कमी 5 घंटे 6 घंटे लाईनला थांबावं लागते, परंतु तेही गॅस भेटत नाही याची गॅरंटी नाहीये. आणि विशेष म्हणजे एवढं करून मी जर पॅसेंजर आम्हाला एवढं वाढून पैसा भेटत नाही. कधी इकडचा गॅस संपवतो, कधी पंपावर गावात जाऊ तिकडे गॅस संपवतो. आमच्यावर उपवास मारायची पाळी आलेली आहे. कमीत कमी एवढे पैसे वाढून रेग्युलर गॅस भेटला पाहिजे, एवढे आमच्या नंबर विनंती सरकारला सांगायचं. माझं नाव बाबासाहेब शेख. पहिले गॅस 42 रुपये 50 पैसे होता, आता किती 80 रुपये झाला. तरी माझी एवढी विनंती आहे की गॅस कमीत कमी रेग्युलर करावे आणि उपासमारीची वेळ येऊ नये, ही विनंती आहे सरकारला. उपासमारीची वेळ आलेली आहे, 4-5 तास थांबावं लागत नंबरला, त्यासाठी ही विनंती आहे.